अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच म्हणाले होते की G7 आता कालाबाह्य झालेला आहे आणि हा गट आता वाढवण्याची गरज आहे. जागतिक राजकारणामध्ये G7 या गटाचं महत्त्व टिकून राहावं म्हणून G7चे सदस्य नसलेल्या जगातील अन्य काही देशांना या परिषदेचं नित्यनेमाने निमंत्रण मिळत असतं. हे असे देश असतात त्यांनी जगाच्या अर्थकारणामध्ये दमदार कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे गेली काही वर्ष सातत्याने भारताला सुद्धा या परिषदेचं निमंत्रण मिळत आहे. गेल्या 2 दिवसापर्यंत नरेंद्र मोदी यांना या परिषदेचं निमंत्रण नव्हतं आणि ते यापुढेही मिळणार नाही असं गृहीत धरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जबरदस्त प्रचार करण्यात आला आणि या प्रचाराची काही समान सूत्र होती. दोन्ही ठिकाणी अशा प्रकारे मुद्दे मांडण्यात आले की ऑपरेशन सिंदूरनंतर जागतिक राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांची जी जादू होती ती आता ओसरत चाललेली आहे. जागतिक राजकारणावर मोदींची पकड आता हळूहळू ढिली होते आणि याच्यापुढे ती अधिक कमी होत जाईल. हमीद मीर आणि जयराम रमेश हे 2 देशातले 2 लोक, परंतु ते दोघेही एका सुरात बोलत होते. अशा प्रकारे बोलत होते की जणू हे मनमोहन देसाई यांच्या सिनेमातले बिछडलेले भाऊ असावेत.